सभागृहाच्या कामकाजानंतर सर्व आमदार एकत्रितपणे फोटो काढतानाचा हा क्षण आहे। खरं तर आज अंबादास दानवे यांचा सभागृहातील आजचा विरोधी पक्ष नेते म्हणून शेवटचा दिवस असल्याने त्यांना निरोप देताना सर्वच आमदार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यासोबतच सभागृहातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित आहेत। विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आज शेवटचा दिवस असल्या कारणाने त्यांचा कार्यकाळ संपतोय। विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून आणि त्याच अनुषंगाने सर्व आमदारांचा एकत्रितपणे फोटो काढतानाचा हा क्षण आपण बघतोय। विधिमंडळातील फोटो सेशन आपण पाहतोय। ही थेट दृश्य आहेत। यावेळी अंबादास दानवे, राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यासोबतच नीलम गोरे देखील उपस्थित आहेत आणि सर्व आमदार एकत्रितपणे फोटो काढतानाचा हा क्षण। अंबादास दानवेंचा निरोप समारंभ झाल्यानंतर फोटो सेशन सुरू आहे आणि विधिमंडळ परिसरातून हे दृश्य आपण पाहतोय। अंबादास दानवेंचा आजचा विरोधी पक्ष नेते म्हणून शेवटचा दिवस होता आणि याच अनुषंगाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी देखील भाषण केलेलं आहे। अंबादास दानवे यांचं तोंड भरून कौतुक केले। त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील अंबादास दानवे यांना निरोप दिलेला आहे आणि त्यानंतर विधिमंडळ परिसरातून विधिमंडळातील सर्व आमदारांचे हे फोटो सेशन आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दाखल झालेले आहेत फोटो सेशनसाठी आणि फोटो क्लिक करतानाचा हा क्षण। विधिमंडळात फोटो सेशन सुरू आहे आणि तो थेट लाईव्ह क्षण आपण बघतोय। विधिमंडळ परिसरातून सर्व आमदार एकत्रितपणे फोटो काढतानाचा हा क्षण आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे देखील उपस्थित आहेत। अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ झाल्यानंतर विधिमंडळातील फोटो सेशन आपण पाहतोय। तर विधिमंडळात फोटो सेशन सुरू आहे। आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ, समारंभानंतर विधिमंडळ परिसरात फोटो सेशन सुरू आहे। या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, विधिमंडळ परिसरातील ही दृश्य आपण बघतोय। फोटो सेशन सध्या सुरू आहे। उद्धव ठाकरे देखील आता सध्या या फोटो सेशनसाठी दाखल झालेले आहेत। भाग्यश्री, नक्कीच अंबादास दानवे हे उद्धव ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय असे मानले जातात। गेल्या 5 वर्षांचा जर कालावधी बघितला तर अत्यंत उत्तमपणे त्यांनी त्यांची विरोधी पक्ष नेता म्हणून जी भूमिका होती ती त्यांनी पार पाडलेली पाहायला मिळाली। ज्या ज्या वेळेला पक्षाची बाजू घ्यायची वेळ आली त्या त्या वेळेला त्यांनी कठोरपणे बाजू मांडलेली देखील विधिमंडळाने बघितली। त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील ज्या वेळेला पक्षाची बाजू घेण्याची वेळ आली त्या त्या वेळेला अंबादास दानवे यांनी त्यांची बाजू घेतलेली पाहायला मिळाली। त्यामुळे उद्धव ठाकरेंचे ते अत्यंत निकटवर्तीय आहेत। तसे या व्यतिरिक्त पक्षाचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे बघितलं जातं। सध्या जर बघितलं तर विधान अधिवेशनामध्ये विधान सभेमधलं जर बघितलं तर सध्या अजूनही विरोधी पक्षनेता बसत नाहीये म्हणून ओरड ऐकायला येते। मात्र त्याचबरोबर जर आपण बघितलं तर दुसरीकडे हा जो कार्यकाळ आहे तो अत्यंत उत्तमरित्या पूर्ण झाल्यानंतर संपलेला आहे। त्यामुळे सगळेच नेते जे आहेत, सगळ्याच पक्षातील नेते जे आहेत ते त्यांना येऊन हात मिळवताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर चहा पानाचा कार्यक्रम देखील पार पडणार असल्याचं देखील माहिती मिळते। त्यामुळे ह्या सगळ्याचं जे श्रेय आहे ते देखील अंबादास दानवेंना दिलं जात आहे आणि एकंदरीत उत्साहाचा आणि थोडासा शिवसेनेसाठी थोडासा कठीण मात्र आनंदाने भरलेला हा क्षण आता सध्या पाहायला मिळतो। त्यामुळे उद्धव ठाकरे देखील तिथे थोडेसे भावूक झालेले पाहायला मिळतात सध्या तरी। भाग्यश्री, खूप रेअर असे दृश्य आपण पाहतोय ते म्हणजे विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांच्यात संवाद सुरू आहे। असे दृश्य खरं तर खूपच कमी वेळा पाहायला मिळतात। मात्र आज या निरोप समारंभाच्या निमित्तानेच का होईना हा दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय।
नक्कीच आपण जर बघितलं तर आज थेट उद्धव ठाकरेंना विधानसभा अधिवेशनादरम्यानच फडणवीसांनी आम्हाला आता विरोधी पक्षावर बसायचा 2029 पर्यंत स्कोप नाही, मात्र उद्धव ठाकरे तुम्ही आमच्याकडे येऊ शकता अशा पद्धतीचं थेट खुलं आवाहन त्यांना केलेलं पाहायला मिळतं. याचबरोबर एकंदरीत जर आपण चित्र बघितलं तर कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातनं देखील जर पाहिलं तर फडणवीसांवर कमी प्रमाणात टीका झालेली पाहायला मिळते. तदिशीच जर आपण बघितलं तर आदित्य ठाकरे यांनी देखील ऐन सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले पाहायला मिळाले, त्यांचं कौतुक देखील केलेलं पाहायला मिळालं. या सगळ्या कुठेतरी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या घडामोडी आहेत आणि त्यातच आज अंबादास दानवे यांचा होत असलेला जो कार्यकाळ संपत असलेला क्षण आहे तो देखील टिपण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहेत. कारण ज्यावेळी अंबादास दानवे तिथे बसले, ज्यावेळेला विरोधी पक्षात बसले, त्यावेळेला सगळेच जण एकत्र होते आणि आता पुन्हा एकदा हे सगळे जण एकत्र असल्याचं चित्र पाहायला मिळतं. भाग्यश्री, आणखीन एक दृश्य आज आपण पाहिले ते म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे दाखल झाले तेव्हा नीलम गोरे यांनी त्यांना विनंती केली की एकनाथ शिंदे यांच्या शेजारी. भाग्यश्री, काही काळासाठी मी आपल्याला थांबवते. तर विधिमंडळ परिसरात आता फोटो सेशन संपन्न झालेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना ठीक आहे, मग काय त्यांना माहिती नाही, तो नुसता बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे म्हणा. तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे. पण सर काही बदल होत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात, कारण एकनाथ शिंदे पण आज म्हणाले की मी छोटे मोठे ऑपरेशन करत असतो. आज आनंदराज आंबेडकर पण त्यांच्या पक्षासोबत युती झाली नाही. जाऊ द्या, आता ऑपरेशनचा माझ्या एवढा अनुभव त्यांना नाही आहे, त्याच्यामुळे मी छोटी मोठी ऑपरेशन करत नसतो, मी करतो ती मोठी ऑपरेशन करतो. ठीक आहे, मला वाटतं काय पहिला महत्त्वाचा मुद्दा असा की सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो होतो, हे माझ्या वडिलांचं आणि आजोबांचं कर्तृत्व आणि आमची परिस्थिती काय होती, कशी होती त्यांना माहिती आहे. ज्यांनी त्यांना सोन्याच्या चमच्यातनं भरवलं त्या अन्नाशी प्रतारणा केली, हे पाप जनता विसरू शकणार नाही. पण आज पहिल्यांदा तुम्ही विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षात असताना भाषण केलं. नाही, विरोधी रेस्टॉरंट, निष्ठा असे अनेक विषय निघाले, ज्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या समोर. त्यांना बोलण्याचा काय अधिकारच नाही, कारण मी तेच परत सांगतो की मराठी माणसाला स्वतःच्या हक्काची जी काय रोजीरोटी आहे ती मिळवून देण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं आणि हे आयत्या ताटावरती बसलेली लोक होती त्यांनी खाल्ल्या ताटामध्ये जे काय प्रतारणा केली, मी जास्त तो शब्द वापरत नाही, तो त्यांना लखलाभ हो, लोक त्यांना ओळखून म्हणजे जास्त सभागृहात आज दोनदा मी पुन्हा येईल हे सभागृहात त्यांनी वाक्य अगदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन मीच त्यांना सांगितलं ना माझ्या वाचनात परत बोला तुम्ही म्हणा म्हणून. कारण ही कोणाची एकाची मक्तेदारी नाही, विरोधी पक्षसुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे सभागृहात येणं, जसं अनिल परब आले, त्याच्या आधी मिलिंद आला, आता मी तर बिनविरोध आलो होतो, मला वाटतं सचिन पण तसे झाले. तर ही तर जाणं येणं सुरू असतं, त्याच्यामुळे तसा काही वेगळा विषय नाही. मला असं वाटतं याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा विषय आज जी मी बातमी वाचली की नाशिकमध्ये आपल्या म्हणजे भाजपमध्ये यायला कोणताही अडथळा असू नये म्हणून ज्यांच्यावरती 15-20 दिवसापूर्वी आरोप केले गेले होते आणि आरोप केले म्हणून आम्ही काढलं, त्यांच्यावरचे आरोप मागे घेऊन त्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय भाजपच्या. एवढी ही यांची नीतिमत्ता खालवले, हे फार दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. म्हणजे आता यांची राजकारणाची पातळी किती खालवले आणि कोणावरती काही आरोप करायचे, आयुष्यातनं उठवायचं, पूर्ण बदनाम करून टाकायचं, त्यांच्या पक्षात जातोय म्हटल्यानंतर आरोप मागे घ्यायचे आणि जणू काही गंगेत नाहून त्यांना घेतलं पक्षात, अशा पद्धतीने हे राजकारण चालले, फार वाईट आहे. म्हणजे उद्या जर का दाऊद ह्या भाजपामध्ये गेला तर भाजप दाऊदवरचे पण देशद्रोहाचे गुन्हे मागे घ्यायला कमी पाठीपुढे बघणार नाही. ह्याचं कारण आधी सलीम कुत्त्याबरोबर काय पार्टी केली म्हणून आरोप केले गेले,
इक्बाल मिर्ची बरोबर व्यवहार केला गेला म्हणून आरोप केले गेले आणि त्यांनी मग ते पक्षात गेल्यानंतर ते आरोप मागे घेतले गेले. म्हणजे हे नवाब मलिक त्यांचं पण उदाहरण आहे. दाऊद बरोबर काय व्यवहार केला, काय केला, पण ते त्यांच्याबरोबर गेल्यानंतर हे धुतले गेले. भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, त्यांच्या पक्षात गेल्यानंतर हे धुतले गेले. म्हणजे यांना भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र नाही करायचं आहे, तर भ्रष्टाचार आरोपमुक्त असा पक्ष करायचा आहे की जे आहे त्यांच्यावरती तुमचा आरोप आम्ही पुसून टाकतो, तुम्ही आमच्या पक्षात या. हे एवढ्या पातळीवरती राजकारण गेले. अशा वेळेला आम्ही आमने सामने आलो की हे झालं का ते झालं, ह्या गोष्टी गौण आहेत. आलेला आहे आणि त्या दिवशी असं म्हणतात की राजही आपल्या सोबतच आहे. ती सामनाची मुलाखत येईल तेव्हा बघा ना. धन्यवाद. मंडळ परिसरातून उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी संवाद साधत होते. ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसणं आज टाळलेलं आहे. अंबादास दानवेंचा निरोप समारंभ झाला आणि त्यानंतर विधानमंडळ परिसरात फोटो सेशन सुरू होतं आणि याच वेळी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसणं टाळले. फोटो सेशन वेळी ठाकरे आणि शिंदे समोरासमोर आले होते, मात्र ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांना पाहणं देखील टाळलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.